राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत गणवेश पुरवले जातात। मात्र या गणवेशाच्या दर्जाबाबत अनेकदा तक्रारी प्राप्त होत्या। आता यापुढे निकृष्ट दर्जाचे कापड किंवा पूर्णतः पॉलिस्टरचा वापर आढळल्यास संबंधित पुरवठादार आणि शाळा व्यवस्थापन समितीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे स्पष्ट आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले असून शालेय विद्यार्थ्यांना पॉलिस्टरच्या कपड्यांमुळे त्वचेचे आजार आणि इतर शारीरिक त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून गणवेशासाठी कॉटन मिक्स कापड वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे। जर गणवेश पूर्णतः पॉलिस्टरचा आढळल्यास पुरवठादार आणि त्यास मंजुरी देणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीला जबाबदार धरण्यात येईल। याचबरोबर शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ मोजकेच विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे आणि उर्वरित गणवेशांसाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणे या पद्धतीवर शासनाने आक्षेप नोंदवला असून यापुढे ही विसंगती टाळण्यासाठी एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। तसेच शासनाच्या धोरणानुसार शालेय गणवेश शिवण्याचे काम स्थानिक महिला बचत गटांकडून करून घेतले जाणार आहे। स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती व्हावी आणि बचत गटांना आर्थिक बळ मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून गुणवत्तेचे निकष पाळून दर्जेदार गणवेश शिवून देणे ही आता संबंधित बचत गटांची जबाबदारी असणार आहे। तर गणवेशाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। निकृष्ट दर्जाचे कापड वापरणाऱ्या पुरवठादारांवर आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई देखील करण्याचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे।